आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या पंतप्रधानांच्या हस्ते सुरू होणार. मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं बळकटीकरण करण्यासाठी जवळपास 750 रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याची राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची गडचिरोलीत माहिती. आणि नागपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानामध्ये एकंदर 68,457 प्रकरणं निकाली. विकसित भारत 2047च्या व्हिजनसाठी देशातील तरुणांकडून कल्पना जाणून घेण्यासाठीच्या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून सुरुवात करणार आहेत. आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम म्हणाले की या निमित्तानं राजभवनामध्ये होणाऱ्या एकदिवसीय कार्यशाळांसाठी सुमारे 700 विद्यापीठांचे कुलगुरू आणि संस्थांचे प्रमुख एकत्र येणार आहेत. विकसित भारतच्या संकल्पनेत विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा समावेश केला जाणार आहे, असं ते म्हणाले. मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं मानवाधिकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. ज्या समाजात कायद्यात समानता असते आणि सर्वांना न्याय मिळतो अशा समाजात मानवी हक्क वाढीला लागतात. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आणि कायदा नेहमीच श्रेष्ठ असतो, असं ते म्हणाले. देशातला हा सध्याचा नवा नियम असून त्यामुळे मानवी हक्कांना चालना मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. याबरोबरच पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हा सुद्धा सध्याच्या प्रशासनाचा नवा नियम असून त्यामुळे मानवी हक्कांबाबतच्या जागृतीला चालना मिळायला मदत होत असल्याचं ते म्हणाले. पूर्वीच्या शासन व्यवस्थेत पारदर्शकता नसल्यामुळे गरीब आणि असुरक्षित लोकांचं अतोनात नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्र सरकारनं कांद्यावर घातलेली निर्यातबंदी उठवण्याबाबत केंद्राकडून लवकरच फेरविचार होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करायचं ठरवलं आहे. दरम्यान 3 दिवस लिलाव बंद ठेवला तर संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा सहकार उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्यानं ही योजना आता राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं अवघ्या 17 महिन्यात 19,000हून अधिक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना एकंदर 156 कोटी 60 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे. शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांसह कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांसंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत काल सायंकाळी मुंबईत सकारात्मक बैठक झाली असून गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन या बैठकीत दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. राज्यासह गोंदिया जिल्ह्याला देखील अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढला आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा आणि आमगाव या 3 तालुक्यांना बसला असून शेतकऱ्यांचं धान पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. याच नुकसानीचा आढावा घेण्याकरता काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळावी अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निरोगी आयुष्यासाठी उत्तम आहार हा महत्वाचा घटक आहे. कोरोनाच्या महामारीनंतर नागरिक स्वतःच्या आरोग्याबाबत अधिक जागृत झाले असून अन्नधान्यामध्ये भेसळ रोखण्यासाठी तसंच नागरिकांना निर्भेळ, स्वच्छ आणि सकस अन्न मिळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचं बळकटीकरण करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
गडचिरोली इथं सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या नवीन वास्तूचं कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते. गडचिरोली इथं 33,000 चौरस फूट इतका भूखंड या कार्यालयासाठी शासनाकडून मिळाला आहे. तसंच वास्तू बांधकाम करण्याकरता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नानं ₹7 कोटी इतके अनुदान मंजूर झालं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी जवळपास 750 रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं आत्राम यांनी सांगितलं. विभागांतर्गत ईट राईट इनिशिएटिव्ह मोहीम राबवण्यात येत असून त्याअंतर्गत कॉलेज कॅन्टीन, मंगल कार्यालय, लग्न समारंभ, केटरिंग तसंच मंत्रालयीन कॅन्टीन या ठिकाणी परवाना घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानामध्ये एकंदर 68,457 प्रकरणं निकाली काढण्यात आली. एकंदर समझोता रक्कम 1,35 कोटी रुपये जमा करण्यात आली, तर मोटार अपघात दाव्यांमध्ये नुकसान भरपाई रक्कम 6,76 लाख रुपये आणि 705 ट्रॅफिक ई चालन प्रकरणं निकाली काढण्यात आली. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात काल 9 डिसेंबर लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 104 प्रलंबित आणि 196 दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीनं निकाली काढण्यात आली. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महापुरुषांचे कौशल्य विचार या पुस्तकाचं प्रकाशन आणि स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचं नागपूर 12 डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता राजभवन नागपूर इथं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. आयटीआयच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महापुरुषांचं कौशल्य विचार हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. संचालक, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय स्तरावर गठीत समितीनं तयार केलेल्या या माहितीपूर्ण पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, असंही मंत्री लोढा म्हणाले. बहुआयामी व्यक्तिमत्व स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर यांच्या नावानं शैक्षणिक, सामाजिक आणि कौशल्य विकास क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह गडचिरोली तालुक्यातील कनेरी, कुरखेडा तालुक्यातील पुराडा आणि रामगड इथं विविध विकास कामांची पाहणी केली. डवले यांनी कनेरी येथील ग्रामपंचायत आणि अंगणवाडीला भेट दिली. शिवाय घरकुल योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्याचीही पाहणी केली. कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील ब्रीच बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी पुराडा येथील बचत गटाच्या क्लस्टर फेडरेशनलाही भेट दिली. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसह या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवण्यात येत आहे. या यात्रेत यवतमाळ तालुक्यातील धामणी इथं आमदार मदन येरावार सहभागी झाले. यात्रेनिमित्त धामणी इथं आयोजित शिबिराचं उद्घाटन आणि लाभार्थ्यांना लाभाचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्याच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापू कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं दीर्घकाळ वास्तव्य असलेलं सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारं स्थळ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री तथा घटना समितीचे सदस्य डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती इथं विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 1300 स्पर्धकांनी भाग घेतला. आमदार यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विलास इंगोले यांच्यासह अन्य मान्यवर या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दिली. प्रादेशिक हवामान खात्यानं पुढील 5 दिवस संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 12.6 अंश सेल्सिअस तर सर्वात जास्त तापमान अकोला इथं 30.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारत 2047 साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या पंतप्रधानांच्या हस्ते सुरू होणार. मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं बळकटीकरण करण्यासाठी जवळपास 750 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याची राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची गडचिरोलीत माहिती. आणि
नागपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानामध्ये एकंदर 68,457 प्रकरणं निकाली. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.